नमस्कार, मी कपिल. तुम्हा सगळ्यांचं खूप खूप स्वागत. एक होतं माईड हा सत्य घटनेवर आधारित थरारक सिनेमा लवकरच रिलीज होतोय आणि त्यानिमित्ताने आपल्याशी बातचीत करण्यासाठी संपूर्ण टीम आहे. तुम्हा सगळ्यांचं खूप खूप स्वागत. सगळ्यात महत्त्वाचं 2014 साली जी घटना घडली होती त्याने संपूर्ण महाराष्ट्र, संपूर्ण भारत हादरला होता आणि अजूनही त्या आठवण झाली की अनेकांच्या डोळ्यात अश्रू येतात. तर राजू सर, सुरुवात तुमच्यापासून करूया, कारण हे विजन तुम्ही बघितलं होतं आणि फिल्म मी बघितली आहे पर्सनली. कडक झाली आहे. त्याच्यातला जो माहीण गावाचा प्रसंग आहे तो अंगावर येतो. खूप मोठी प्रोसेस झाली आहे. साधारणतः 8-10 वर्षापासून तुम्ही सगळे लोक यामध्ये इन्व्हॉल्व आहात आणि फायनली जे कष्ट तुम्ही सगळ्यांनी घेतले होते त्याची हे होत आहे. तर कसं सर हे सगळं सुरुवात झाली होती आणि जेव्हा ही प्रोसेस सुरू झाली तेव्हा नेमकं काय काय गोष्टी घडल्या सगळ्या 8-10 वर्षांच्या प्रवासात? अ, सिनेमा बनवणं हे ध्येय होतं माझं पूर्वीपासून. पण ते नाही का म्हणतात प्रत्येक दिग्दर्शक असतो, की आपण सगळ्यांपेक्षा वेगळं काहीतरी करू. हे प्रत्येकाचाच मानस असतो. अ, दुर्घटना जेव्हा घडली ना, हे टीव्हीवर जेव्हा बातम्या येत होत्या ना, 2-3 दिवसानंतर मला ते जरा थोडंसं क्लिक झालं, की यार याच्यावर सिनेमा बनवू शकतो का? आणि मग ती थॉट प्रोसेस मी कंटिन्यू केली आणि जवळ-जवळ 1 वर्ष मी त्याच्यावर रिसर्च केला. तिथे गेलो नाही सुरुवातीला. 1 वर्ष मी नेटवर जेवढ्या न्यूज होत्या, जे काय आर्टिकल्स यायचे, फोटोग्राफ्स यायचे, याचा रिसर्च करायची. माणसं कशी होती, कोण होते, काय यांची नावं मला पाठ झाली होती. कारण बऱ्याचशा इंटरव्ह्यूमध्ये त्यांची नावंही होती. आणि 1 वर्षानंतर मी माळीणला जायचा निर्णय घेतला. एक छोटीशी टीम घेतली आणि माळीणला एक रेकी करायला म्हणून गेलो. पण मला तिथे काही मिळालं नाही. म्हणजे ती माणसं आहेत ना, ती माझ्याशी बोलायला तयार नव्हती. म्हणजे ती आमची जी फेरी होती ती फेल गेली अक्षरशः. पण मी थोडंसं मग काही कॉन्टॅक्ट्स काढून एका शिक्षकाच्या द्वारे आम्ही तिकडे गेलो. म्हणजे एक विषय आहे. मी जी ती माझी टीम होती ना, त्या टीममध्ये कोणीही सिनेमासृष्टीमधलं नव्हतं. आणि शहरापासून ते शहर नाहीच आहे तिथे कुठे आसपास. मंचर वगैरे तिकडे आहे. पण तिथून 60-70 किलोमीटरचं अंतर आणि खूप आतमध्ये ते गाव आहे. आणि जर मला तिथे जाऊन राहायचं आहे, तर ते चॅलेंजिंग होतं. राहणार कुठे? एवढा प्रवासाचा वेळ गेला तर मग त्यांच्याशी कॉन्टॅक्ट कसं करायचा? तर मी माझ्या टीमने टेंट वगैरे घेतले होते अक्षरशः. ते गॅसचे सगळे ते हे असतात बाटल्या वगैरे, ते आम्ही घेऊन गेलो होतो. राशन भरलं होतं आम्ही. का जर आपल्याला जागाच मिळाली नाही राहायला, तर आपण गावामध्ये कुठेतरी टेंट टाकू आणि राहू. हे सगळं मी माझी जी मुलं होती ना जी सगळी अ, हसायची ॲक्चुअली. पण चला एक पिकनिकला चाललोय असं त्यांना मी सांगायचो, आम्ही पिकनिकला चाललोय. मला कॉन्टॅक्ट मिळाला एक शिवाजी लिंबे म्हणून त्यांचा कॉन्टॅक्ट मिळाला आणि त्यांना म्हटलं आम्ही सकाळी येतोय. पण सुदैवानं आम्हाला एका ठिकाणी ना 30 किलोमीटर अंतरावर एक हॉटेल मिळालं. एका रूममध्ये आम्ही 7 जण राहत होतो. एक तर बाथरूमच्या तिथे झोपायचो. एवढी ती छोटी रूम होती. कॉन्टॅक्ट मिळाला. मी त्यांना फोन केला. आम्ही सकाळी 10 पर्यंत तुमच्या इथे पोहोचतोय. आम्हाला तुम्हाला भेटायचंय. 3 वाजले, 4 वाजले तो माणूस काही येतच नाही. तो माणूस डोंगरावर त्याची बैलं चारत होता. त्यांचं ते रोजचा नियम आहे. त्याला काय माहिती का आम्ही कोण, काय, कशासाठी आल्यात. मुलं वैतागली माझी. 2 दिवस तर मला माझ्या हाताला काहीच मिळत नव्हतं. पण जशी-जशी नंतर माणसं एकत्र यायला लागली आणि मग त्यांचे मी इंटरव्ह्यू घ्यायला लागलो, तर मुलामध्ये ऊर्जा आली आणि मग तिथून मला ते मटेरियल मिळालं सगळं, जे मला माझ्या कथानकासाठी आवश्यक होतं आणि तिथून तो प्रवास माझा सुरू झाला. क्या बात आहे. प्रशांत, खूप सेन्सिबल टॉपिक सिनेमाचा आहे हो, हो. आणि त्यात तुमच्या दोघांची प्रेमकथा पण एकीकडे फुलते. सत्य घटनेपासून प्रेरित ही गोष्ट आहे. बरोबर. तर जेव्हा राजू सरांनी तुला या भूमिकेसाठी अप्रोच केलं आणि तुला कळलं की अशा विषयावर सिनेमा आहे, कारण सिनेमाचा मेन प्लस पॉईंट तू आहे. म्हणजे सुरुवात पण तुझ्यापासून होते, शेवट पण तुझ्यापासून होतो आणि मधली ती गावाची गोष्ट दाखवण्यात आली आहे. तर कसा सगळा हा प्रवास होता? ज्यावेळी या सिनेमासाठी माझं कास्टिंग झालं, त्यावेळी मला सर्वात पहिलं चॅलेंज होतं, की माझं वजन कमी करणं. आणि त्याआधी मी एक रेसलिंगवरती सिनेमा केला असल्यामुळे माझं वजन भरपूर होतं आणि जी भूमिका सरांनी मला दिली होती, ती एका ज्या व्यक्तीची होती, त्या व्यक्तीने कधीच व्यायाम वगैरे केला नसेल, त्याच्या साध्या वेन्स पण दिसल्या नाही पाहिजे शरीरावरती. इथून सुरुवात होती. आणि दुसरं चॅलेंज होतं, की त्या गावची भाषा जरी मराठी असली, तरी थोडीशी ती तिकडचा लहेजा वेगळा होता. वजन कमी करणं, भाषा शिकणं ह्या 2 गोष्टी होत्याच. पण ज्यावेळेला म्हणजे मला ही गोष्ट थोडीफार माहिती होती, पण सिनेमाची गोष्ट ऐकल्यानंतर मला त्यातलं पूर्ण डेप्थ कळली आणि अ, खरं त्या त्या दिवसानंतर माझा जीवनाकडे बघण्याचा पण दृष्टिकोन थोडासा बदलला पहिल्याच मीटिंगमध्ये. कारण की असं वाटतं ना, की आयुष्य किती क्षणभंगूर आहे. हो. कुठल्याही क्षणी काही होऊ शकतं. मी पूर्वी खूप असा ॲग्रेसिव्ह होतो, खूप असा पटकन रिॲक्ट व्हायचो.
त्या गोष्टीनंतर ना मी एकदम असा सॉफ्ट झालो आणि त्याचा फायदा मला माझ्या कॅरेक्टरसाठी पण झाला आणि सिनेमा शूट करताना अ, म्हणजे असं वाटायचं की यार तिथले जे माहोल बनायचं ना जो सगळा जे जे आम्हाला सरांनी सांगितलं होतं की ते आपोआपच ते आपसूक सगळं घडून गेलं आणि सिनेमाची प्रोसेस सरांनी आम्हाला इतकं आधी ब्रीफ करून ठेवलं होतं, इतकं सोपं करून ठेवलं होतं ना, की आम्हाला शूट करताना ते खूप इझी गेलं. अश्विनी, खरं तर ह्या सिनेमाची मेन हिरो या सिनेमाची गोष्ट आहे. कारण सत्य घटनेपासून प्रेरित हा सिनेमा आहे. तरी पण तुझं कॅरेक्टर सिनेमात लक्षात राहतं. तुमच्या दोघांची एक छानशी लव्ह स्टोरी गुंफण्यात आली आहे फर्स्ट हाफमध्ये आणि सेकंड हाफमध्ये सगळे इमोशन्स दाखवण्यात आले आहे. तर अशा भूमिका करताना कलाकार म्हणून एक चॅलेंज असतं ना? चॅलेंज निश्चितच असतं कारण लव्ह स्टोरी म्हटलं की कुठेतरी हिरोइझम, कुठेतरी हिरोईन असं म्हणजे त्या क्वालिटीज माणसं शोधत असतात लव्ह स्टोरी म्हटल्यावर किंवा आपला तसा दृष्टिकोन झालेला आहे सगळ्यांचा. पण या सिनेमाच्या लव्ह स्टोरीचं वैशिष्ट्य म्हणजे ही खूप वास्तववादी लव्ह स्टोरी आहे. अं, गुंड येतायत, मारामारी होतीये वगैरे म्हणजे तशी ती डिमांड पण नाही आणि ते खरं घडलेलंही नाही. त्यामुळे मग ते तसं दाखवण्यात सुद्धा नाही आलंय. जे नात्यांचे जे काही गुंते असतात, मोठ्या-मोठ्या माणसांचे सुद्धा आपापसात रुसवे-फुगवे असतात. तर तो साधेपणा हेच सगळ्यात मोठं चॅलेंज आहे. आणि मला वाटतं जितकं साधं ते सादर व्हायला हवंय, ते तितक्या जवळ नेणं हे माझ्यासाठी खूप चॅलेंजिंग काम होतं. कारण खूप कमी वेळा अशा प्रकारच्या कामांची विचारणा होते किंवा तशा भूमिका वाट्याला येतात. सो निश्चितच ते चॅलेंजिंग होतं. त्या मुलीचं वावरणं, तिचं विचार करणं, अ, तिचं इमोट करणं किंवा शहरी वातावरणात वाढल्यामुळे काही रिॲक्शन्स माझ्या आत्तासुद्धा काही रिॲक्शन्स जर्की आहेत, पटकन आहेत. पण ती मुलगी अ, गावातली एक अशी खेळकर आणि अशा वातावरणातली असली जरी, तरी ती गावातली मुलगी आहे. हे कुठेतरी बॅक ऑफ द माइंड ठेवायलाच हवं. आणि कुठेतरी पाहिलेलंच नाहीये काही, असं नाहीये. आपल्या आजूबाजूला हे पाहतो आपण अशी माणसं, अशी विचार करणारी माणसं, अशी वागणारी माणसं. त्यामुळे मला वाटतं ऑब्झर्वेशन हा सगळ्यात महत्त्वाचा भाग होता. आणि अ, सरांनी दिलेल्या ब्रीफने ऑब्झर्वेशन करायचं, की आपण जर त्या गावाला व्हिजिट देतोय, की नेमकी आपण इथे मग काय बघणार आहोत? ते आपल्याला ह्या पात्रामध्ये कसं गुंतता येणार आहे? कसं ते आपल्याला विणून लोकांसमोर मांडता येणार आहे? आणि या सगळ्या गोष्टींचा आधीपासून विचार केलेला असल्यामुळे सरांनी, ते आमच्यासाठी तितकं सोपं होत गेलं. पण सुरुवातीला ते तितकं सोपं नव्हतं वाटलं प्रामाणिकपणे. अ, भेटलीस त्या कॅरेक्टर्सना तू? हो, मी भेटले त्या कॅरेक्टर्सना. ओके. माझ्याकडे आजही त्यांच्याबरोबर मारलेल्या गप्पा आणि त्यांच्यासोबतचे फोटोज वगैरे आहेत. आणि भेटल्या-भेटल्या आपुलकी जी जाणवते, ती सगळ्याच लोकांमध्ये नव्हती. कारण थोडंसं त्यांच्या डोळ्यात भेदरलेपण होतं. थोडंसं ते बॅकफूटला जात होते. अ, प्रत्येकच जण असा वेलकमिंग किंवा हात पसरून मिठीत घेणारा होता असं नाही. पण ही 2 पात्र होती. हो. ती विशेष होती आणि म्हणजे कुठल्यातरी लव्ह स्टोरीला आपण खूप ग्रेट का म्हणतो? तर ती पूर्ण होते म्हणून का? किंवा तिला लग्नाचं स्वरूप मिळतं, सगळी स्वप्न पूर्ण होतात म्हणून का? तर मला वाटतं म्हणून नाही, तर कुठलीही प्रेमकथा हे दोघांनी एकत्र पाहिलेलं स्वप्न जेव्हा ते एकत्र जगतात, तेव्हा पूर्ण होते असं मला वाटतं. क्या बात आहे. सो ते त्या दोघांकडे बघून आम्हाला जाणवलं आणि आत्ता एवढंच सांगते. सिनेमा बघितल्यावर बघा. हो. अनुज, खूप चॅलेंजिंग कॅरेक्टर आहे. मी जास्त काही रिव्हील करणार नाही. पण खरं तर तुझ्यासमोर खूप आव्हानं असलेले कलाकार म्हणून ती भूमिका निभावताना कसं होतं हे चॅलेंज तू कसं स्वीकारलास? आणि मला माहिती आहे खूप त्रास झाला असेल शूट करताना. कारण जो तुझी भूमिका आहे, तर खूप म्हणजे अनेक आव्हानं असतील त्यासमोर. तर नाही अगदीच जसं आव्हानं तर मी म्हणतो की प्रत्येक दिवशी होते त्या सिनेमाच्या वेळी.
फक्त असं नाहीच की शूट करतानाच आव्हानं होते. ॲक्च्युली आधीपासूनचे आव्हानं सरांनाच माहिती आहे किती मोठ्या लेव्हलचे होते. जसं की आत्ताच सरांनी सांगितलं. अ, माझ्या भूमिकेचं आव्हान यासाठी जास्त मोठं होतं कारण मी त्या कंडिशनमध्ये होरपळून जात होतो. हं. त्यामुळे तो जो स्ट्रगल आहे ना, तो स्ट्रगल मला खूप जास्त रिअल करण्यासाठी जी काही धावपळ चालू होती ती. म्हणजे सरांकडून सगळ्या गोष्टी येतच होत्या. म्हणजे मुळात सगळ्यात महत्त्वाची गोष्ट ही आहे, की सरांनी जेव्हा या कॅरेक्टरसाठी, या भूमिकेसाठी बोलावलं, तेव्हा मला माहीतच नव्हतं, की एक होतं माळीन नावाच्या सिनेमाचं हो. सिनेमासाठी आहे. जेव्हा सरांनी थोडंसं ब्रीफ दिलं त्यानंतर कारण मला माहिती होती माळीन गावाबद्दल जाहिरातीमधून किंवा न्यूजमधून जे जे काही आलं होतं. तो प्रसंग ऐकूनच किंवा बघूनच टीव्हीवर बघूनच किती म्हणजे मोठ्या लेव्हलचा आपल्याला त्यावेळी वाटत होता. ज्यावेळी ती करण्याची वेळ आली ना, तेव्हा मी म्हणतो की त्या प्रत्येक व्यक्ती आम्हाला आठवत होता, की जो व्यक्ती यात निघून गेला. कारण मला नेहमीच असं वाटतं, की हा सिनेमा फक्त आम्ही टेक्निशियन किंवा डिरेक्टर किंवा ॲक्टर म्हणून केलेला नाही आहे, तर त्या गावातला प्रत्येक व्यक्ती म्हणून जगून आम्ही केलेला आहे हा सिनेमा. कारण प्रत्येकजण त्या गावचाच एक व्यक्ती आहे असं समजूनच हो. काम करत होता. सो आव्हानं प्रत्येक वेळी प्रत्येक जणांकडे होते. माझ्या इकडे खूप जास्त होते आणि सो फार भारी. दत्ताजी, 10 वर्षांपासून बघत असलेलं स्वप्न सत्यात उतरतं आहे आणि मोठ्या पडद्यावर तुमचं बाळच म्हणूया आपण. कारण एक फिल्म एका डिरेक्टर आणि प्रोड्युसरसाठी बाळासारखीच असते कलाकारांसाठी. बरोबर. 8-10 आणि परत त्यात तुमचं 8-10 वर्षांपासूनचे इमोशन्स आहे. तर काय भावना जातात की फायनली 2 आठवड्याचा पिक्चर मोठ्या पडद्यावर येतोय? ॲक्च्युली भावना तर आधी आमच्या राजूने जी माहिती आधी गोळा केली होती त्या गावची, नुसती माहिती नव्हती ती गोळा केली. चोरून लपवून असे व्हिडिओज काढले होते, कोणी बाईट जायला तयार नव्हते. ते सगळं मटेरियल त्याने आणलं होतं आणि अतिशय बारीक म्हणजे एका घरामध्ये किती माणसं होती, त्यांचे किती मुलं होती, कुठल्या वयाची होती, इथपर्यंत बारीक-सारीक माहिती त्याने गोळा केली होती आणि एक वही भरून म्हणजे रजिस्टर भरूनच टाकलं होतं ते पूर्ण गावाचं. मग त्या गावात होणारे सण, संस्कृती, माणसाचा प्रत्येक व्यक्तिरेखेचा स्वभाव कसा होता, खूप यांच्या काही आहेत रिव्हील नाही करत आहे, पण काही भावाभावांमध्ये कशाबद्दल राग होता, मग त्यांच्या नातेवाईकांमध्ये कशाबद्दल राग होता. गाव म्हणजे सगळं चांगलंच माणसं असतात असं नाही. असं नाही. होत नाही ते. पण आम्ही जास्तीत जास्त वाद आणि हे याच्याकडे जास्त लक्ष दिलेलं नाही. राजकारणाकडे पण तिथलं लक्ष दिलेलं नाही आहे आणि आपल्याला जे मेन हवं आहे, त्या गावाची संस्कृती दाखवणं, परंपरा दाखवणं आणि डायलॉग फार कमीत कमी ठेवायचे. असं तर सुरुवातीपासूनच विचार केला होता आणि मग एकेका वाक्यातून असं पिक्चर उलगडत गेलं. कारण डायलॉग लिहिताना ते असं होतं की एक वाक्य म्हणजे सगळेच पात्र एका घरातले कुटुंब असतील. मग ते 3 दाखवायची नाही, पण ती एखाद्या वाक्यात बाबा त्यांच्या घरातली माणसं बाहेर आहेत. सगळेच पात्र आपल्याला दाखवता येत नाही चित्रपटात आणि सगळं ते एकदम बांधून एकदम शॉर्टमध्ये करायचं होतं आणि त्यात सगळा गावाचा उलगडा करायचा होता आणि तो उलगडा आम्ही प्रयत्न केला की करायचं. म्हणजे डायलॉग पण असे होते की त्या डायलॉगमधून काय ॲक्टिंग करावी हं. हे कलाकाराला समजत होतं. आपल्याला काय करायचं आहे आणि शिवाय फक्त विषय होता तो भाषेचा तिथल्या आणि त्यासाठी पण आम्ही पूर्ण प्रयत्न केला होता की त्या गावच्या मॅडम होत्या, त्यांना इथे बोलून त्यांना भाषेचं सगळ्यांना ट्रेनिंग दिलं गेलं होतं आणि मग एकदा स्टोरी बांधली गेल्यानंतर मग आव्हानं येत गेली एक-एक. त्या आव्हानांना पेलता फायनली एक होतं माळीण. मोठ्या कष्टाने, जिद्दीने कलाकारांच्या म्हणजे कलाकारांकडनं काम करून घेण्यापेक्षा कलाकारांनी आम्हाला खूप साथ दिली. टेक्निकल टीम असो, लाईट्स असो, म्हणजे त्या प्रत्येक दलदलीमध्ये आपण म्हणतो ना काम करणं रिअल.
लाईट्सवाल्यांना खाऊन असतं. एवढं मोठं ओझं ते स्पॉट एवढं मोठं घेऊन त्या चिखलात एवढ्या एवढ्या चिखलात चालायचं. हो. खाऊ नाही आहे. आणि कमीत कमी 20 दिवस हा पाऊस आणि आपला फिल्मचा पाऊस अशा दोन्हीचा वर्षाव चालू होता. आणि मध्ये मध्ये सेटचा खूप, कारण 11 एकरमध्ये आम्ही सेट बांधला होता आणि त्या सेटवर बऱ्याच वेळा गुडघाभर पाणी येऊन वारा हो. वगैरे सगळं तो 2-3 वेळा कोसळला पण होता. काही ठिकाणी म्हणजे पेंटिंग पण खराब व्हायचं, सारखं त्याला हे करायला लागायचं. आणि अशा कष्टातून आमचे नितीश नांदगावकर होते सेटवाले, त्यांनी पण खूप मेहनत घेतली. एकूणच सगळ्या स्पॉट बाय सकट आमचे फ्रेंड्स असतील, त्यांनी पण खूप येऊन सहकार्य केलं. काही होईल, शक्य होईल तितकं त्यांनी सगळे मदत केली आणि अखेर हा सिनेमा 24 तारखेला तुमच्यासमोर येत आहे. क्या बात. राजू सर, असं आता हे म्हटलेत की संपूर्ण टीमचं वर्क आहे, तर मला खरं तर कलाकारांचं पण कौतुक करावं असं वाटतं, कारण एक 7-8 वर्षांचा पिरियड लोटला आहे आणि बऱ्याचदा असं होतं की अरे 8 वर्ष झाले आपण शूट केली आहे, आता मी इथे स्टार आहे, तर प्रमोशनला मी का वेळ देऊ, असं बऱ्याचदा होतं. तरी पण तुमचे कलाकार तुमच्यासोबत सगळीकडे फिरताय, म्हणजे पुणे असेल किंवा आता मुंबईत सगळ्या इंटरव्ह्यूसाठीच फिरताय, काय ॲक्टिव्हिटीज तुम्ही करता आहात, तर असे कलाकार असलं म्हणजे निर्माता दिग्दर्शकासाठी सोपं असतं ना. भाग्य आहे ते आमचं. कारण हा माणूस आहे ना, अश्विनी बिझी जास्त असायची, पण आमचं मध्ये-मध्ये कॉन्टॅक्ट व्हायचा. हा माणूस दर 10 दिवसांनी मला कॉल करायचा. काय झालं? म्हणजे माझ्यापेक्षा टेन्शन जास्त त्याला, की कुठपर्यंत आलं काम, कुठपर्यंत आलं काम. आता हा जो विषय आहे ना, म्हणजे मगाशी अनुज म्हणाला, की आम्ही त्या गावारूप जगत होतो. तर तो सेट होता ना, ती एक तर निर्जन जागा होती. फार्म हाऊस होतं एक ते. तिथे एक कुत्रा आला होता आणि अनु त्या कुत्र्याबरोबर, तसा तो कुत्रा त्या गावचाच आहे. शूट संपेपर्यंत तो कुत्रा तिथे होता आणि अनुज खाली झोपून वगैरे त्याच्याशी खेळायचा. सगळं रिअल वाटत होतं. स्पॉट बॉय असू देत किंवा लाईट्समॅन असू देत, सगळे क्रू मेंबर स्वतःला आपण त्या गावचे समजत होते. हो. ते रिलेट करत होते. म्हणजे लंच टाईम वगैरे त्याच्या त्या वेळात नव्हत्या, पण तक्रार नाही कोणी केली. आणि ह्या कलाकारांबद्दल काय बोलू आता मी. मी त्रास दिला त्यांना खूप. हो. हो खूप त्रास अश्विनी, दिला, खूप त्रास. काय त्रास दिला, काय त्रास, नाही, तिला पण त्रास दिला नाही, मी. मी त्रास दिला. काय त्रास दिला, सांग 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 सांग. मी हसते कारण मीच त्यांना जास्त त्रास दिला. नाही, त्रास तो गरजेचा त्रास होता, कारण शेवटी त्यांच्या मनात, त्यांच्या डोक्यात सिनेमा तयार होता कुठेतरी आणि तो त्यांना आमच्याकडनं करून घ्यायचा होता. त्यामुळे जसं आपण म्हणतोच ना सगळे की कॅप्टन ऑफ द शिप, हो. त्यामुळे दिग्दर्शक म्हणून तेवढा कंट्रोल, तेवढा होल्ड किंवा जिथे रागवायला हवंय, जिथे समजवायला हवंय, या सगळ्या भूमिका प्रत्येक दिग्दर्शक 19-20 प्रमाणात निभावत असतोच. यांचं वैशिष्ट्य असं आहे की त्यांना कुठेतरी प्रत्येकाला हे कन्व्हिन्सही करायचं होतं की हे शक्य आहे. हं. आम्ही बदलापुरात हे सगळं केलेलं आहे. म्हणजे मी नसते बदलापुरात, माझं कुटुंब आहे, माझी फॅमिली अजून तिकडेच आहे, घर आहे. पण मला माहिती आहे की त्यावेळच्या बदलापूरमध्ये काय गोष्टी अवेलेबल होऊ शकत होत्या, काय नाही. हं. आणि मी कधीच तितकी अनुभवी नव्हते त्यावेळी, पण तरीसुद्धा मला असं वाटत होतं की हे इम्पॉसिबल आहे. कसं आणणार आहोत हे सगळं? इथे आपल्याला म्हणजे आम्हाला जे बदलापूरचे आहेत त्यांना माहिती आहे की ट्रेन पकडायच्या 20 ते अर्धा तास आधी, 20 मिनिटं ते अर्धा तास आधी आम्हाला थांबावंच लागतं. ओ. तर चढण्याची गॅरंटी मिळते. बसणं-बिसणं विसरा विसराच. विसरा. तर मुद्दा असा की त्या फ्रिक्वेन्सीज नव्हत्या ट्रेनच्या. बदलापूर तसं आतल्या बाजूला पडतं, मेन रोडवर नाही आहे, त्यामुळे बाय रोड जाणं पण. सो या टेक्निकल डिफिकल्टीज आहेत, जिथे आपल्या भावना, आपल्या इच्छा आणि आपली स्वप्न फक्त पुरेशी ठरणार नाहीत. हे आमचे प्रश्न होते त्यांना. त्या दृष्टीने मी म्हणते की त्यांनी ते सगळं कॅल्क्युलेट करून आमच्या मनात
लिटरली ते रुजवलं आणि ते कधीही त्याच्यावर डाऊट आम्ही घेऊ शकणार नाही ह्याची काळजी त्यांनी घेतली, की हे आहे, हे बघ हे सगळं आखलेलं आहे, हे मी स्वतः स्केच केलेलं आहे, याचं स्वतः मी मॉडेल तयार केलेलं आहे, मी स्वतः यांच्याशी बोललोय, मी स्वतः हे शिकलोय. सो असं जेव्हा आपल्या आजूबाजूला कोणीतरी झपाटल्यासारखं काम करतं तेव्हा आपल्या मनात शंका राहत नाही. सो तो त्रास मी म्हणेन, पण तो हवा होता. प्रशांत आणि अनुज दोघांच्या भूमिका अशा आहेत ना. तुमच्या प्रश्नाचं मला थोडंसं कंटिन्यू हा. करायचं. तुम्ही विचारलं की असे कलाकार तुम्हाला लाभलेत की जे तुम्हाला आत्तापर्यंत प्रमोशनसाठी पण 8 वर्षानंतर पण येत आहेत तुमच्यासोबत. हा प्रवास खूपच मोठा आहे. आर्टिस्ट म्हणून आम्हाला वाटतं ना की सिनेमाचं शूटिंग व्हावं आणि पटकन तो रिलीज व्हावा, जेणेकरून आपल्याला ना पुढचं काम मिळत राहील. ह्या सिनेमाशी आम्ही सगळेच ना इमोशनली अटॅच झालो. हो हो हो. तर हा सिनेमा ना मला असं वाटतं की हा रिलीज माझ्यासाठी नको व्हावा, ह्या माणसासाठी व्हावा. मला ह्यातनं पुढे काय मिळेल नाही मिळेल मला त्याचं काही घेणं देणं नाही. गेली 8 वर्ष या माणसाची जी मी त्रास बघतोय ना, अरे इतक्या रात्री जागून काढल्या त्यांनी, उपाशी राहिलेत. आमचं कित्येकदा बोलणं व्हायचं, प्रशांत अडचणी थांबत नाही, इव्हन आत्ताच्या क्षणापर्यंत पण अडचणी थांबत नाही. किती डिझीज त्यांना म्हणजे व्हायला सुरुवात झालेली आहे. फिजिकली, मेंटली, फिनान्शियली खूप गोष्टी त्यांनी सफर करतायत, पण ते दाखवत नाही. सिनेमाला प्रोड्युसर मिळेल नाही मिळेल माहिती नव्हतं, त्याआधी या माणसाने लाखो रुपये खर्च केले, चांगली नोकरी सोडून. आणि सिनेमा सुरू करण्यासाठी आत्ता उठलो, स्क्रिप्ट लिहिली आणि काम चालू केलं असं नाही आहे. त्यांनी म्युझिक, VFX, डायरेक्शन, एडिट, जे तुम्ही एडिट सगळं बघताय ना, भले दुसऱ्यांचा हातभार लागला असेल, पण ह्यांचं जे वर्चस्व आहे हे सगळ्यांना अवाक करून ठेवतं. कुठलेही म्हणजे ह्यांचे इन्स्ट्रक्शन इतके पॉईंट टू पॉईंट असतात ना की ते वाटत नाही की बदलापुरात राहून या माणसाने, मी बदलापुरात असं काही कमी किंवा हे म्हणत नाही आहे, पण इतक्या इंडस्ट्रीपासून लांब राहून या माणसाने इतकी ताकद जमा केली आहे ना, तर मग काय माझ्या डोळ्यात अश्रू येतात. ह्या ज्या दिवशी या फिल्मची डेट रिलीज झाली ना सर, त्या घरी एकटा होतो, मी खूप रडलो होतो. मी सरांना बोललो, सर तुम्हाला आता मिठी मारायची आहे पण आता ते शक्य नाही होत आहे. द सिनेमा, हां मी त्यांना कॉल केला होता, पण सिनेमा रिलीज व्हावा फक्त मला वाटतं की ह्या माणसासाठीच. जे काही केलं आहे ना ते अफलातून, इथून पुढे काय होणार आहे काय माहीत नाही आहे, पण माझी आत्ताच डोळ्यात अश्रू येतात. पण आत्ता यावेळेला भावनिक आवाहन करतो की सिनेमा सगळ्यांनी बघावा. ह्यातनं असं वाटेल ना तुम्हाला की की आपण आपलं इगो घेऊन आपलं चढ उतार, आपलं काय म्हणतात स्पर्धा करतो ना एकमेकांशी, तर म्हटलं नाही, हे ना खूप क्षणभंगूर आहे. सगळे रुसवे फुगे विसरा आणि एकत्र येऊन काम करा. सगळ्यांसाठी इमोशनल क्षण आहे ना. राजूजी. प्रशांत आणि अनुज दोघांसाठी आहे. दोघांची भूमिका अशी होती ना की मेंटली आणि फिजिकली चॅलेंज खूप होतं. कणखर असणं त्या दृश्यांदरम्यान कलाकारांनी खूप गरजेचं होतं. म्हणजे कंटिन्यू पाऊस असेल किंवा गुरघाभर चिखल असेल, तुझ्या भूमिका तो खूपच टफ होती. आणि खरं तर ॲज अ आर्टिस्ट म्हणून तुझ्यासाठी एक खूप मोठं चॅलेंज मेंटली आणि फिजिकली असणार होतं की स्वतःवरती कंट्रोल ठेवणं, संयम ठेवून ती भूमिका साकारणं. तर दोघांसाठी हा प्रश्न आहे की एक कलाकार म्हणून काय नेमकं या भूमिकांनी तुम्हाला दिलं? एकतर सगळ्यात आधी मी हे सांगेन की ही जी प्रोसेस आहे ही सोपी यासाठी झाली कारण ऑफकोर्स सरांकडून त्या सगळ्या इन्स्ट्रक्शन आधी येत गेल्या. म्हणजे त्यांच्या डोळ्यासमोर सिनेमा क्लिअर होता की कुठे काय काय होणार आहे. सो आम्हाला ती गोष्ट खूप त्यावेळी करताना 1% का होईना सोपी झाली कारण सगळं काही क्लिअर होतं. आता राहिला प्रश्न, जेव्हा करत होतो तेव्हा सगळे इतके दिग्गज लोक होते ना जे आमच्याकडून करून घेत होते, त्यामुळे ते करताना मी म्हणेन की ताण, मेहनत वगैरे हे होत होतं, पण ती जाणवत नव्हती. कारण एकदा डोक्यात प्रश्न हाही यायचा की त्यावेळी झालेली गोष्ट आहे ही किती रिअलिस्टिक गोष्ट आहे, त्यांनी या गोष्टीचा सामना कसा केला असेल, ते कुठेतरी मनात घेऊन आपण जेव्हा करायला जातो ना तेव्हा सोपं होतं असं मला वाटतं. आणि चॅलेंज तेव्हाच येतात जेव्हा आपण त्या पूर्ण करू शकतो आणि आमच्याकडून तेच घडण्याचं म्हणजे घडत गेलं असं मी म्हणेन. सिनेमाची स्टोरी ऐकल्यानंतर आहे ना, मी सरांना म्हटलं, सर ही स्टोरीच सिनेमाचा हिरो आहे. हो हो. मी म्हटलं
तर मी म्हटलं, "सर यातनं मला असं हिरोइझम काय मिळत नाही हो. मला पण चिखलात उतरायचं आहे. मला पण ना असं लोकांना बाहेर काढायचं आहे. मला एकतरी सीन द्या ना सर. मला लोकांना असं अरे शक्य नाही आहे ते. तुला जेवढं आहे तू तेवढंच कर." खूप खूप मागे लागलो सर. मला चिखलात उतरू द्या, लोकांना काढू द्या, रेस्क्यू करू द्या. हे ते थोडंसं मला थोडंसं आणि मला चिखलात घातलं पण ते माझ्याच हे झालं. माझा ना असा पायाचा एक मोठा असा फाटला पूर्ण पाय पत्रा लागून. तर ते त्यावेळी कळलं नाही. जेव्हा नंतर रूमवर गेलो तेव्हा पूर्ण एक स्किनचा तुकडा असा निघाला होता. अशा जखमा खूप लोकांना झाल्या. कोणाची नखं निघाली, कोणाचं मी आर्टच्या टीमचं तर अगदी अक्षरशः पाय असे चिघळले होते. अरे अशा त्यांना प्रोडक्शननी म्हणा, डॉक्टरांनी सगळ्या गोष्टी दिल्या अवेलेबल करून, पण त्यांची मेहनत खूप आहे. तर तेच म्हटलं, "सर मला काहीतरी असं हिरोइझम दाखवू द्या सिनेमामध्ये." तर नाही, आपल्या सिनेमाची स्टोरीच हिरो आहे. सो तू त्या भानगडीत पडू नकोस. सर, अशा सिनेमामध्ये VFX हे सगळ्यात मोठी गोष्ट असते. कारण जेव्हा ती लँडस्लाईड होते आणि गाव पूर्ण उद्ध्वस्त होतं, तो प्रसंग खरं तर या सिनेमाचा खरा हिरो आहे. आणि तो ज्या पद्धतीने, कारण मी फिल्म बघितली म्हणून मी तो प्रश्न विचारू शकतो, अंगावर येतो. आणि जेव्हा आपण ते मोठ्या पडद्यावर बघू तेव्हा ते अजून अंगावर येईल. पण ह्या सगळ्या गोष्टी तुमच्यासाठी सोप्या नव्हत्या. कारण वर्षानुवर्षाची मेहनत, अनेक अडचणी आल्या, लॉकडाऊन लागला, बऱ्याच गोष्टी तुम्हाला परत परत कराव्या लागल्या. खूप वेळा. फिल्म रिलीज होईल की नाही माहीत नव्हतं. पण फायनली म्हणतात ना, की ज्या गोष्टीचं भाग्य असेल ते होतंच, घडतंच. आणि देव त्यांच्या पाठीशी असं ते तुमच्या बाबतीत झालं की फायनली फिल्म रिलीज होते आहे. आणि दुसरी गोष्ट म्हणजे या सिनेमातलं प्रत्येक कॅरेक्टर, म्हणजे काही कॅरेक्टरला डायलॉग्स नाही आहेत, ते फक्त नजरेतून बोलतात, तरी ते कॅरेक्टर लक्षात राहतं. छोट्यातलं छोटं पात्र लक्षात राहतं. आणि सगळ्यात महत्त्वाचं, जी बैलांची जोडी असेल किंवा ते लँडस्लाईड होताना तो डॉग असेल, हे पण अजूनही माझ्या डोळ्यासमोर आहेत. हे ॲज अ डिरेक्टर, ॲज अ फिल्म मेकर म्हणून तुमचं यश आहे. तर ह्या सगळ्या गोष्टींबद्दल सर एकदा. ओके. मी आधी VFX बद्दल बोलतो. अ, मराठी आणि VFX, मराठी चित्रपट आणि VFX ह्या 2 टोकाच्या बाजू आहेत. म्हणजे आत्तापर्यंत आत्ता कुठेतरी ते आपण करतात आता इंडस्ट्रीमध्ये. आणि मी तो विचार लँडस्लाईड होणार, रेस्क्यू आणि ओरिजिनल गाव दाखवायचं आहे. त्याच्यामुळे मला खूप एक्सटेन्शनचं काम, कोलॅप्स करायचे, या सगळ्या गोष्टी अ, कठीणच होतं. पण थोडंसं ज्ञान घेतलं होतं मी. काही सॉफ्टवेअर्स मी हाताळले होते. मी म्हटलं ना, एडिटिंग मी या सिनेमासाठी शिकलो बऱ्याचशा गोष्टी. हो. दिग्दर्शन वगैरे करणं मी काही ठिकाणी शिकलो ह्या गोष्टी. पण म्हटलं असा सिनेमा बनवायचा ना, तर टेक्निकली आपला स्ट्राँग व्हायला लागेल. मी थोडं शास्त्रीय संगीताचं पण केलेलं आहे. मी स्वतः चित्रकार आहे. कमर्शियल आर्टचा डिप्लोमा होल्डर आहे. VFXच्या काही बाजू समजून घेतल्या. बेसिक काय होणार आपल्याला एकदम काय VFXने करिअर नव्हतं करायचं. एडिटिंग शिकून घेतो, ज्या खूप गरजेच्या गोष्टी आहेत. आणि जर VFX आपलं कुठे चुकलं, तर एवढी मेहनत केलेली ती वाया जाणार. हम्म. VFXमुळेच जास्त वेळ गेला ॲक्च्युली. आणि ते खूप खर्चिक आहे. पण माझं भाग्य असेल की मला काही मित्र असे मिळाले, की रात्रंदिवस म्हणजे ते झोपतच नव्हते. ते पण या सिनेमासाठी इतकं मोठं कॉन्ट्रिब्युशन त्यांनी दिलेलं ना या सिनेमासाठी. अ, तो खूप मोठा प्रसंग होता. त्याच्यावर मी भाष्य करणार नाही. फायनली आम्ही पुन्हा VFX करायचं ठरवलं आणि तो माझा अब्दुल रेहमान म्हणून मित्र आहे. भावासारखा उभा राहिला माझ्या पाठीशी. आणि मी एखाद्या मास्तरासारखा त्याच्या पाठी असं फिरायचो स्टुडिओमध्ये. मास्तर कसं छडी घेऊन फिरतोय. कारण मला त्यातलं थोडंसं काही ज्ञान होतं. आणि तसं ते काम पूर्ण झालं. म्हणजे मला तिथली जिओग्राफी माहिती होती. माझ्याशिवाय जास्त कोणाला माहिती पण नसेल. इतकं मी त्या जिथून कडा कोसळला तिथपर्यंत हो, जाऊन आलोय हो. मी. टोटल जिओग्राफी माझी पाठ आहे अशी, इथे येते. मग ते काम करत असताना बाबा त्याचं एक्सटेन्शन चुकतंय, हा डोंगर थोडा हलव. आता ती मुलं सगळी बाहेरचे होती सगळे आम्ही. त्याच्यामुळे त्यांना तेवढं माहिती नाही ना जिओग्राफी आणि पटापट करायचं होतं. आणि रिअलिस्टिक करायचं होतं. जरा तरी चुकलं असतं ना, आता आपण फिल्म बघितली आहे त्याच्यामुळे तुम्ही बोलताय. आणि दुसरं तुम्ही म्हणालात की कुत्रा वगैरे या गोष्टी तुम्ही आता तो टीजरमध्ये पण आहे. बघा इथे माणसंच नाही गेलेली ना. इथेच ती जनावरं गेलेली आहेत. निष्पाप. ज्यांच्यावर त्यांचा उदरनिर्वाह होत होता. बैलं किती गेलेली आहेत. म्हणजे प्राणी तर दाखवणं गरजेचं आहे की त्यांचा पण जीव गमावला. पण मग ते वेगळ्या पद्धतीने आपण दाखवले. ते तुमच्या अंगावर आलं ते बघताना. म्हणजे कसं आहे, एक होतं माळीण या सिनेमाने माझं आयुष्य बदलून टाकलेलं आहे पूर्ण. मला भावनिक खूप केलंय. कारण आत्ता चित्रपट बघून लोकं भावनिक होणार आहेत. एवढा तरी मला विश्वास आहे, की आपण काहीतरी बघा सिनेमा किती चालणं, काय होणं त्याचं पुढे, ह्या गणितात आम्ही नाही, जसं प्रशांत म्हणाला. आपण जे केलंय ना,
ते दुःख लोकांसमोर मांडतोय ना, पोहोचवतोय ना, ते पोहोचलं ना, त्यांच्या डोळ्यात टिपून जर पाणी निघालं ना, तर आपण सक्सेस आहोत, असं मला वाटतं. ह्या दरम्यान सगळेच इमोशनल झालेत. एक कलाकार म्हणून तुझ्यासाठी पण इमोशनल क्षण आहे. पण या सगळ्या शूट दरम्यान, कारण खूप खडतर सगळं तुमचं तिथे शूट सुरू होतं. तर एक आठवण आहे का, आता एवढी वर्ष लोटली, तर अशी एखादी आठवण की ती अजूनही तुझ्या स्मरणात आहे, की अरे असं घडलं होतं आणि शूटच्या वेळेस आपण हे केलं होतं? अ, आमच्या अ, आमच्यापैकी काही जणांची पात्र अशी आहेत जी या दुर्घटनेनंतर म्हणजे ह्याच्यात ती गेली नाहीत, दगावली नाहीत, ती वाचली. आमच्या वाट्याला ती पात्र साकारण्याचं काम होतं. तर जे ॲक्चुअली त्या दुर्घटनेत होते आणि जे दगावले, त्यांचं आणि त्यांच्या घरच्यांचं, कुटुंबियांचं तर अतिशय नुकसान झालेलं आहे. कधीही भरून न येणारं नुकसान झालेलं आहे. पण आपण ज्या गावात लहानाचे मोठे झालो, ती घटना घडते तेव्हा माझं पात्र जे आहे, ती मुलगी तिथे नसते. तिला हे वाया फोनवर आणि असं कळून तिथे पोहोचायला एक वेळ लागतो. तिथे पोहोचण्यासाठी पण खूप कष्ट पडलेत ॲक्चुअली सुद्धा. म्हणजे जगाला बातमी कळली, पण मदत पोहोचण्यासाठी किती कष्ट लागले किंवा किती अडथळे आले, किती अडचणी आल्या, ह्याच्या पण नंतर अनेक बातम्या लोकांना बघायला मिळाल्या. कारण पाऊसच तेवढा होता हो. आणि सगळे झटत होते. प्रशासन असू देत, समाजसेवक असू देत, ज्या सोयी-सुविधा असतात, सगळे झटत होते. पण निसर्गाचंच रूप असं होतं, की कोणी पोहोचू शकत नव्हतं. तर ह्या सगळ्यातनं ती मुलगी तिकडे पोहोचते आणि आपण जिथे वाढलो तेवढ्याकरता मला वाटतं तो आधीचा जो सगळा प्रवास आहे ना, तो तिच्यासाठी इतका आनंदाचा आहे. त्या गल्लीबोळांमधनं जाणं आणि पूर्ण ते गाव तिच्या पॉइंट ऑफ व्ह्यूने आपण बघत जातो आणि शेवटी फक्त चिखल आहे. इथे गाव होतं हे सांगावं लागतंय. असं ते दृश्य समोर दिसतं. नातेवाईक कुठे आहेत माहीत नाही. शोधाशोध चालली आहे. सगळेच काही ना काहीतरी करतात. एकही जण असा नुसता उभा नाहीये आणि जो उभा आहे तो सुन्न आहे. त्याने खूप काहीतरी गमावलंय आणि त्याच्याकडे आता काहीच नाहीये करायला म्हणून तो नुसता उभा आहे. ही ही अवस्था पण प्रत्येकाची कळतीये. तुमच्या प्रश्नाकडे येते. जसं सर म्हणाले किंवा सगळ्यांनाच माहिती आहे, की मी दुसरं पण एक शूट करत असल्यामुळे मी जाऊन येऊन सिनेमाचं शूट पूर्ण केलंय. तर मध्ये-मध्ये जे शूटिंग घडत होतं, ते मला इतकं डिटेलमध्ये माहीत नव्हतं किंवा आज हे पडलं, आज ह्यांना लागलं, उद्या त्यांना लागलं. या गोष्टी जेवढ्या सेटवर थांबून लोकांना माहिती होत्या, तेवढ्या मला माहीत नव्हत्या. माझ्या वाट्याला जो प्रसंग आला, त्याच दिवशी सिनेमाच्या शूटिंगचाही शेवटचा दिवस होता. आणि मी गेले, तर मी जे पाहून गेले होते, त्याचं काहीच लवलेशही नव्हता. एक वेगळाच सिनेमा चालू होता असं वाटत होतं. आणि तो जो प्रसंग होता त्याच्यासाठी जो एक भावनिक इमोशनल बिल्टअप लागतो, तो ॲक्टर म्हणून आणावाच नाही लागला. इतकं ते भीषण होतं. मला वाटत नाही त्याचा आपण रिटेक केलाय असं. कोणीच त्या प्रसंगाला पुन्हा सामोरं जायला असं म्हणू शकतो आपण, की तयार नव्हतं. इतकं ते अंगावर येत होतं, इतकं ते भीषण होतं आणि धाय मोकलून होतं जे काही होतं ते. तो प्रसंग माझ्या कायम लक्षात राहील. मी कितीही काम करू दे, काहीही करू दे, तो प्रसंग याहीमुळे लक्षात राहील, की तो परफॉर्म करण्यासाठी खूपच चॅलेंजिंग होता. तो प्रसंग याहीमुळे लक्षात राहील, की तो डबिंगसाठी पण खूप चॅलेंजिंग. या माणसाने त्रास दिला. पण त्यांनी तो जेव्हा मला दाखवला, तेव्हा ते म्हणाले, की "आता सांग तू मला, ते सगळं गरजेचं नव्हतं का?" आणि तेव्हा मी नतमस्तक होते. कारण ते जे म्हणत होते ते त्या मला प्रिव्ह्यूमध्ये बघताना जाणवलं. तर असा तो त्या मुलीच्या वाट्याला आलेला इमोशनल क्षण आहे. ज्याच्यामध्ये तिचं कुटुंब इन्व्हॉल्व आहे असं नाही म्हणता येणार, पण कुटुंबाशी रिलेटेड आहे. राजू सर, शेवटचा प्रश्न. सिनेमाचा शेवट होतोय एका गाण्याने आणि जे गायला अजय गोगावले, ते गाणं आपण खरं तर त्या सगळ्या लोकांना श्रद्धांजली म्हणून म्हणूया. आणि खूप इमोशनल गाणं आहे ते. म्हणजे ज्या पद्धतीने ते गाणं चित्रित करण्यात आलं आहे,
आणि इमोशनल व्हायला होतं. तर अजयजीनं कसं तयार केलं आणि अ, अजय गोगावले यांनाच घ्यायचं आधीपासूनच ठरलं होतं. शूटिंगच्या आधीच सगळ्या गोष्टी आम्ही केल्या होत्या. गाणं तर रेडी होतं आपलं, पण त्यांची तारीख नव्हती. कारण तेव्हा हिरो आणि आय थिंक 2 सिनेमा त्यांचे चालू होते बॉलिवूडचे. हं. तारखा मिळणं अशक्य होतं आणि आम्ही करतोय कॉन्टॅक्ट, पण तोच आवाज हवा आहे आम्हाला. थोडा हट्ट होता. पण फायनली 1-1.5 वर्ष शूट होऊन पण 1 वर्ष होऊन गेला. तरीसुद्धा त्यांची तारीख मिळत नाही. मग आता काहीतरी डिसिजन घ्यावं लागेल ना. पण काय चमत्कार घडला आणि आम्हाला तिकडनं कॉल आला. त्यांच्या जो मॅनेजर वगैरे आहे त्यांचा कॉल आला, की तुम्हाला उद्याची तारीख मिळाली. अरे बापरे! आम्ही इतके खुश झालो आणि दुसऱ्या दिवशी रेकॉर्डिंग लागलं. अर्थात फिल्म शूट झाली होती आणि गाणं वगैरे ते एडिट झालं होतं. मीच स्वतः एडिट करून ठेवले होते त्याचे आणि मग ते त्यांना गाणं दाखवलं आम्ही आधी. "सर तुम्ही गाणं पहा. तुम्ही ह्याच्यावर गाणार आहात. ते बघूयात का?" अ, असे ना असे हात देऊन असे कंटिन्यू ते गाणं बघत होते आणि ते इतके भावनिक झाले ना, त्यांच्या डोळ्यात पाणी आलं. युवराज गोगलेंचं संगीत एक वेगळी बाजू आहे समजा. सुंदरच गाणं केलं त्यांनी. पण त्यांनी जे लिहिलंय ना, आता ते गाणं येतंय. आपल्यापर्यंत येईलच ते आता गाणं. त्या ओळी ज्या आहेत ना त्या अशाशा लागतात इथे. हो. हां. तर त्या ओळींचे ते इतके कौतुक करत होते. आमचंही खूप कौतुक करत होते. कारण आम्ही ते व्हिज्युअलच्या द्वारे दाखवलं होतं. रेकॉर्डिंगला गेले ते. गाणं गायला सुरुवात केली त्यांनी. अ, मला वाटलं की हा हा माणूस आता इतका मोठा दिग्गज माणूस आहे. एका तासात गाणं निघून जाणार. 4 तास घेतले त्यांनी रेकॉर्डिंगला. कारण त्या लाईन्स त्यांना त्रास देत होत्या तिथे. ते व्हिज्युअल त्यांना तिथे आठवते कारण आम्ही त्यांना आधी दाखवलं होतं. ते म्हणतात की मी एखादी असं गाणं सैराटचीच गाणी केली होती. अशी आधी व्हिज्युअल बघितली तर नंतर गाणी आम्ही गायलीत आणि हे दुसऱ्यांदा होते माझ्या बाबतीत. भरभरून कौतुक केलं. त्यांना ते व्हिज्युअल दिसत होते गाताना. थांबायचे, बसायचे खाली तिथे. डोक्याला हात देऊन असं करून वगैरे ते बसायचे. ते इतके भावनिक झाले होते आणि मला असं वाटतंय ना, ही सर्वात मोठी दाद होती आमच्या कामाला. चलो थँक्यू सो मच आणि तुम्हाला सगळ्यांना खूप खूप शुभेच्छा. 24 तारखेपासून फिल्म रिलीज होते आहे. सो भरघोस यश मिळो आणि ही गोष्ट सगळ्यांपर्यंत पोहोचो अशी आपण इच्छा व्यक्त करूया. सो थँक्यू सो मच आणि विश यू ऑल द बेस्ट. धन्यवाद.